स्वस्त वस्तूच आपल्याला महागात पडतात. आता तुम्ही म्हणाल हे काय स्टेटमेंट आहे, पण खरं आहे. जेव्हा आपण क्वालिटीवर क्वांटिटी या प्रिन्सिपलचा वापर करत नाही तेव्हा. कारण काही दिवसांपूर्वी मला शूज घ्यायचे होते. माझं बजेट होतं अराऊंड 2,000 ते 3,000 रुपये. तेव्हा मी विचार केला की मी एक चांगल्या क्वालिटीचा ब्रँडेड शूज घेऊ की मी 2 असे शूज घेऊ जे ॲव्हरेज क्वालिटीचे असतील पण मला घालायला व्हरायटी देतील. आणि मी तेच केलं. व्हरायटीच्या नादाखाली 2 शूज घेऊन आलो जे खूप ॲव्हरेज आणि चीप क्वालिटीचे होते आणि त्याच घालायचं माझं मन नाही झालं. आणि ते स्वस्त असल्यामुळे मी त्याची काळजीही नाही घेतली. ह्युमन टेंडन्सी आहे ती आपली. आणि 6 महिन्यांनी अशी वेळ आली मला पुन्हा शूज घ्यायची गरज पडली. तर ती वस्तू मला केवढ्यावरती पडली तुम्ही विचार करू शकता. नंतर मी चांगल्या क्वालिटीचे शूज घेऊन आलो. ते मला एक्साईट करत होते. मी ते घालावे, वापरावे यासाठी. ते महाग असल्यामुळे मी त्याची काळजीही घेतली. ते मला जास्त दिवस टिकतातही आहे. अजूनही आहेत ते माझ्याकडे शूज. मी त्याचा फोटोही टाकेन इथे. कपड्याबाबतीतही असंच आहे. आपल्याकडे कपाट भरलेलं असतं पण घालण्यासारख्या 3-4 वस्तूच असतात. आणि हे फक्त कपड्यांबद्दल किंवा वस्तूंबद्दल नाही आहे. हे आपल्या नात्याबद्दलही आहे, मैत्रीणबद्दलही आहे. तर तुमचे असे हजारो मित्र असतील फेसबुकवर, इंस्टाग्रामवर. पण तर तुमच्याकडे चांगले 2 मित्र नसतील ना तर तुमच्या वाईट वेळेस तुमच्याबरोबर कोणी नसेल. मला हे इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी शेअर केलं.